कृती क्रमांक 4 मधील 5वे उदाहरण. चला वाचूया. लातूर ते पुणे अंतर 368 किलोमीटर आहे. म्हणजे इथे आपल्याला असे सांगितले आहे की लातूर ते पुणे अंतर 368 किलोमीटर आहे. यानंतर पहा, एका बसने लातूर ते पुणे, म्हणजे लातूर ते पुणे अंतर किती आहे? 368. एका बसने लातूर ते पुणे व पुणे ते लातूर, लातूर ते पुणे 368 किलोमीटर, म्हणजे त्या दोघांमधील अंतर आहे 368 किलोमीटर. मग पुणे ते लातूर 368 किलोमीटर झाले. म्हणजे एका बसने लातूर ते पुणे व पुणे ते लातूर अशा 14 फेऱ्या पूर्ण केल्या तर त्या बसने किती अंतर पार केले असेल असे आपल्याला इथे विचारले आहे. तर जर लातूर ते पुणे अंतर 368 किलोमीटर असेल तर पुणे ते लातूर अंतर 368 किलोमीटर असणार. आणि हे दोन्ही मिळून म्हणजे एका बसने काय केले, लातूर ते पुणे आणि पुणे ते लातूर अशा 14 फेऱ्या मारल्या, पूर्ण केल्या. तर आपल्याला इथे काढायचे आहे त्या बसने किती अंतर पार केले. त्यासाठी आपल्याला आधी लातूर ते पुणे 368 अधिक पुणे ते लातूर याचे उत्तर काढावे लागेल. तर चला काढूया. त्यासाठी मी इथे आधी लिहित आहे लातूर ते पुणे अंतर बरोबर 368 किलोमीटर. इथे आपण लिहूया 368 किमी म्हणजेच किलोमीटर अशा प्रकारे. आणि नंतर आपण लिहूया पुणे ते लातूर अंतर बरोबर 368 किमी म्हणजेच किलोमीटर अशा प्रकारे. आता आपण याची करूया बेरीज. 8 अधिक 8 16, हातच्या साली 1, 6 अधिक 6 12 आणि हातच्याचे 1 13, हातचे आले 1, 3 अधिक 3 6 आणि हातच्याचे 1 7. अशा प्रकारे आपले आले उत्तर 736 किमी म्हणजेच किलोमीटर. हे कशाचे उत्तर आले तर इथे लिहूया आपण एका फेरीचे अंतर बरोबर 736 किमी म्हणजेच किलोमीटर. आता आपल्याला अशा 14 फेऱ्या पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला नाही, त्या बसने पूर्ण केलेल्या आहेत. तर त्याचे उत्तर काढायचे आहे की किती किलोमीटर अंतर त्याने पार केले त्या बसने. तर चला आता आपण काढूया. त्यासाठी आपल्याला इथे गुणाकार करावा लागेल. कशाचा? एका फेरीचे अंतर गुणिले एकूण फेऱ्या. तर चला करूया. आपण इथे लिहूया एका फेरीचे अंतर बरोबर किती आहे तर 736 किमी. हे लिहिले तरी चालते आणि नाही लिहिले तरी चालते किमी हा शब्द. तर चला आता आपल्याला याचा गुणाकार कशासोबत करायचा आहे तर इथे आपण लिहूया एकूण फेऱ्या
फेऱ्या. अशा प्रकारे आता आपण इथे 14 लिहूयात. आणि आता आपण याचा गुणाकार करूया. 14 एके 14, 14 दुने 28, 14 त्रिकम 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 साही 84, 4 हातच्या साले 8, 14 एके 14, 14 दुने 28, 14 त्रिकम 42, 42 अधिक 8 50, हातच्या साली 5, 14 एके 14, 14 दुने 28, 14 त्रिकम 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 साही 84, 14 सती 98. आणि हातच्याचे अधिक करूया 5. 98 अधिक 5 बरोबर 103. आलेले इथे आपले उत्तर आलेले आहे. आता आपण इथे किमी हा शब्द लिहूया, किलोमीटर हा. तर इथे हे उत्तर कशाचे आले आहे, तर इथे आपण लिहूया बसने पार केलेले अंतर बरोबर 10,304 किलोमीटर. अशा प्रकारे इथे आपले उत्तर आलेले आहे. इथे मी खाली पूर्ण वाक्यात उत्तर लिहित आहे, तुम्ही सुद्धा लिहा. आणि मी इथे गुणाकार 14ने गुणून केला आहे डायरेक्टली. तुम्ही आधी 4ने नंतर 1ने गुणून सुद्धा करू शकता, पण असे लवकर उत्तर येते आणि जागा कमी, म्हणजे कमी जागेत आपल्याला लिहिता येते, म्हणून मी 14ने गुणले डायरेक्टली. पण तुम्ही आधी 4ने गुणून पुन्हा 1ने गुणून असे करू शकता. तर चला आता इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहूया. आपण इथे लिहूया त्या बसने 10,304 किमी म्हणजेच किलोमीटर अंतर पार केले असेल. अशा प्रकारे इथे आपण कृती क्रमांक 4 मधील जे 5वे उदाहरण होते ते सोडवलेले आहे. आता आपण कृती क्रमांक 4 मधील 6वे उदाहरण पाहूया.